जगभरामध्ये कोरोनाबाधितांची संख्या अगदी 60 लाखांच्याही पुढे गेली आहे. कोरोनाचा संसर्ग आता वेगाने वाढतोय. भारतामध्ये सुद्धा ही आकडेवारी 1.5 लाखांच्याही बरीच पुढे गेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या आपल्या सगळ्यांनाच एक प्रश्न आहे, तो म्हणजे लॉकडाऊन कधी संपणार? या कोरोनाच्या विळख्यातनं आपण कधी बाहेर येणार? चौथं लॉकडाऊन 31 मेला संपतंय. त्यानंतरही लॉकडाऊन वाढण्याची सध्या चिन्ह आहेत, कारण आकडे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. एकीकडे केंद्र सरकारचं असं म्हणणं आहे की हा उद्रेक फार मोठ्या प्रमाणात झाला असता, मात्र लॉकडाऊनमुळे कुठेतरी हा उद्रेक कंट्रोलमध्ये जो आहे तो करण्यात आला आहे. मात्र निम्हान्स म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स यांचा एक अंदाज जो आहे तो सध्या समोर आला आहे. आणि हा अंदाज अत्यंत धक्कादायक आणि खरं तर आपल्याला अगदी भीती घालणारा आहे. कारण या अंदाजानुसार या वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजे डिसेंबर अखेरपर्यंत भारत देशातील 67 कोटी लोकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे असं म्हटलं जातं. हे 67 कोटी लोक म्हणजे जवळजवळ निम्मा भारत देश कोरोनाग्रस्त होईल असा अहवाल या संस्थेनं जो आहे तो प्रसिद्ध केलेला आहे. आणि त्यांचं असंही म्हणणं आहे की चौथं लॉकडाऊन संपल्यानंतर हा कोरोनाचा संसर्ग फार मोठ्या प्रमाणात होईल आणि भारत जे आहे ते कम्युनिटी ट्रान्समिशनला भारतामध्ये सुरुवात होईल. खरं तर काही तज्ज्ञांच्या मते ही कम्युनिटी ट्रान्समिशन स्टेजला आपल्याकडे सुरुवात झालेली आहे. मात्र केंद्र सरकार जे आहे ते सध्या मान्य करायला तयार नाही की भारत सध्या 3ऱ्या स्टेजमध्ये आहे. या निम्हान्स या संस्थेने जो अंदाज वर्तवलेला आहे त्याच्यामध्ये एक अत्यंत चिंतेची बाब म्हणजे त्यांनी असं सांगितलं आहे की या आकडेवारीनुसार जवळजवळ देशातील ज्या 50% लोकांना कोरोनाची लागण होईल त्यांच्यापैकी 90% लोकांना आपल्याला कोरोना झाले याची जाणीवच नसेल, कारण त्यांच्यामध्ये लक्षणं दिसणार नाहीत. तर दुसरीकडे गंभीर बाब अशी की 5% लोक जे असतील त्यांना जे आहे ते कोरोनाची गंभीर स्वरूपाची लक्षणं दिसतील. आणि हे 5% लोक म्हणजे 67 कोटींच्या जर आपण विचार केला तर जवळजवळ 30 लाख लोकांना कोरोना गंभीर स्वरूपात लक्षणांच्या रूपात दिसेल. आणि त्यामुळे अशा लोकांना बेड्सची व्यवस्था करणं, त्यांच्यासाठी हॉस्पिटल्स, त्यांच्यासाठी सुविधा पुरवणं, या गोष्टी ज्या आहेत त्या उभा करणं सध्या आरोग्य व्यवस्थेला अत्यंत निकरीचं आणि जिगरीचं काम जे आहे ते असणार आहे. हे फार महत्त्वाचं काम पुढच्या काही काळामध्ये आरोग्य यंत्रणेला करावं लागणार आहे. त्यांनी जो अंदाज वर्तवलेला आहे निम्हान्स या संस्थेने त्यामध्ये एक अत्यंत अजून एक चिंतेची गोष्ट ती म्हणजे ग्रामीण भागामध्ये होणारा कोरोनाचा फैलाव. 16 मेपर्यंत जी आकडेवारी आहे त्यानुसार जवळजवळ देशातील 21% कोरोना रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. आणि या अंदाजानुसार असं म्हटलं जातं की डिसेंबरपर्यंत ग्रामीण भागातल्या सुद्धा जवळजवळ 70 लाख लोकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळं किती वेगाने हा कोरोनाचा फैलाव गावापर्यंत सुद्धा पोहोचतोय, अगदी छोट्या छोट्या खेडोपाड्यापर्यंत सुद्धा हा कोरोनाचा फैलाव पोहोचतोय स्थलांतरामुळे मुख्यतः, ते आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे ग्रामीण भागांमध्ये सुद्धा हा प्रश्न फार संकटाचा होणार आहे असं म्हणावं लागेल. या सगळ्या पार्श्वभूमीवर निम्हान्सने जो काही अंदाज वर्तवलेला आहे तो फार धक्कादायक आहे आणि नक्कीच प्रशासकीय यंत्रणा असेल त्याच पद्धतीने आरोग्य यंत्रणेला चिंतेत टाकणार आहे. आपल्याकडे असणाऱ्या बेडची व्यवस्था जर आपण बघितली तर संपूर्ण देशभरामध्ये जवळजवळ 1.5 लाख बेड्स जे आहेत ते सध्या कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी अवेलेबल्स आहेत. हे बेड्स सध्या आत्तापासूनच कमी पडायला सुरुवात झाली आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये रुग्णांना बेड्ससुद्धा मिळत नाही आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर पुढच्या काही काळामध्ये ही परिस्थिती फार गंभीर होण्याची शक्यता आहे. याच निम्हान्सच्या शक्यतेवर आम्ही IMHचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांच्याशी बातचीत केली आहे. हा सगळा प्रश्न आपण जर पाहिला तर एका दृष्टीने ही आकडेवारी जी आहे ही आकडेवारी दुर्लक्ष करण्यासारखी नाही आहे, कारण ती नामवंत संशोधन संस्थेने प्रसिद्ध केलेली आहे. आत्ता करोनाची जी साथ चालू आहे त्याच्यामध्ये रोज वेगाने या संख्येमध्ये वाढ होती आहे. आता कालपासून साधारणतः 7,000 रुग्ण रोज नव्याने दाखल होत आहेत. हे सगळं पाहिलं तर असं लक्षात येतं की करोनाची साथ ही वाढत जात साधारणतः जुलै अखेरपर्यंत ही वाढ दिसेल. जागतिक आरोग्य संघटनेचं तर म्हणणं असं आहे की भारतामध्ये सप्टेंबरपर्यंत ही साथ वाढत जाईल आणि सप्टेंबर नंतर कमी होत जाईल. भारत सरकारचं आणि भारत सरकारच्या संशोधकांच्या मध्ये साधारणतः जुलै अखेरपर्यंत ही साथ नियंत्रणात येईल. पण काही झालं तरी ही साथ इतक्या लवकर ताब्यात येणार नाही, नियंत्रणात येणार नाही. याचं कारण असं आहे की आजमितीला कुठलंही औषध परिणामकारक त्याच्यावर नाही आहे आणि कुठलीही लसही उपलब्ध नाही आहे. आणि त्याचबरोबर जर या रुग्णांना जर रुग्णालयांमधल्या खाटा शिल्लक नसतील तरी हा एक मोठा प्रश्न निर्माण होईल. आज साधारणतः मे अखेर एक परिस्थिती अशी आलेली आहे की भारतामधल्या विशेषतः महाराष्ट्रामधली ही सर्व जी आपली सरकारी इस्पितळं आहेत ही इस्पितळं पूर्ण भरली आहेत, तिथं जागा नाही आहे. त्याच्यामुळे सरकारने खाजगी इस्पितळांना असं त्यांच्यावर एक आदेश लागू केला आहे की सर्व खाजगी इस्पितळांमधल्या 80% जागा या त्यांनी अधिग्रहित केलेल्या आहेत. आणि त्यामुळे ह्या जागा घेऊनसुद्धा
यापुढं शक्यता अशी आहे की ह्या जागासुद्धा कमी पडतील आणि इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण येण्याची शक्यता आहे. ही सगळी व्याप्ती पाहिल्यानंतर एक प्रमुख गोष्ट अशी लक्षात येते की हे होण्याचं कारण काय. अशा प्रकारची साथ आल्यानंतर भारत सरकारची आरोग्यसेवा किंवा संपूर्ण भारतातली आरोग्यसेवा ही उन्मळून पडल्यासारखी वाटते. याचं मुख्य कारण असं आहे की गेले अनेक वर्ष, गेली 30 ते 40 वर्ष भारतामध्ये आरोग्य क्षेत्रावर हा विशेष खर्च केलाच जात नाही. भारताचं जे बजेट असतं, युनियन बजेट असतं किंवा अर्थसंकल्प असतो, या अर्थसंकल्पामध्ये आरोग्यासाठीचा जो निधी असतो तो GDPच्या केवळ 1% किंवा त्याहीपेक्षा कमी उपलब्ध केला जातो. यामध्ये वारंवार अनेक अर्थतज्ज्ञांनी, डॉक्टरांनी, वैद्यकीय क्षेत्रातील संघटनांनी असं पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे की साधारणतः 5% किंवा त्याहीपेक्षा जास्त निधी हा उपलब्ध व्हायला पाहिजे. हा कधीही उपलब्ध केला गेला नाही आणि त्यामुळं परिस्थिती अशी आहे की आज सरकारी क्षेत्रामध्ये मोठी रुग्णालयं नाहीत, सरकारी क्षेत्रामध्ये वैद्यकीय महाविद्यालयं नाहीत आणि त्याच्यामुळं नवीन नवीन डॉक्टर्स निर्माण होत नाही. मोठ्या प्रमाणात जेवढे आवश्यक आहेत तेवढे डॉक्टर्स निर्माण होत नाहीत. आज भारताला जेवढ्या डॉक्टरांची गरज आहे त्याच्या 50% डॉक्टरच आज आपल्याला उपलब्ध आहेत. कारण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये निधी उपलब्ध नसल्यामुळं मेडिकल कॉलेजेस, गव्हर्मेंट हॉस्पिटल्स निर्माण होत नाही, त्याचबरोबर नर्सिंग कॉलेजेसही निर्माण होत नाही. त्याच्यामुळं आपल्याकडं नर्सेसचा, परिचारिकांचाही तुटवडा भासतो. त्याबरोबर हा निधी नसल्यामुळं जी महत्त्वाची काही जी उपकरणं असतात, म्हणजे व्हेंटिलेटर्स असतील किंवा ऑक्सिजनचे यंत्र असतील, ICUमध्ये लागणारी वेगवेगळी इक्विपमेंट असतील, ही आज सरकारी क्षेत्रामध्ये उपलब्ध नाहीत आणि त्यामुळं मग अशा प्रकारची वेळ येऊ शकते की रुग्ण खूप आहेत पण त्या रुग्णांसाठी कुठलीही जागा नाही. हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. मला असं वाटतं आपण अशी एक आशा करूयात की आत्ता इथून पुढचा जो लॉकडाऊन आहे या काळामध्ये जर लोकांनी ह्या गोष्टी सगळ्या लक्षात घेतल्या, हा जर आजार वाढून दिला नाही तर कदाचित आपण ह्याला जर आळा घालू शकलो तर ही साथ एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढणार नाही. जर या काळामध्ये एखादं औषध निघालं किंवा जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या लसींचं संशोधन चालू आहे, तो उपचार जर आपल्याला मिळाला आणि मोठ्या प्रमाणात आपण लसीकरण करू शकलो तर कदाचित ही रुग्णांची संख्या ही आपल्याला थोडीशी मर्यादित आणता येईल. पण एकंदरीत सगळं हे पाहता हे चित्र हे नक्कीच असं दिसतंय की डिसेंबर अखेरपर्यंत ही साथ खूप मोठ्या प्रमाणात वाढत जाईल. भारतातली 5% जनता ही खूप गंभीर आजारांनी त्रस्त असेल आणि जवळजवळ 50% भारतीयांना हा आजार झालेला असेल किंवा होऊन गेलेला असेल. ही खूप गंभीर गोष्ट आहे आणि मला वाटतं की यासाठीची जी उपाययोजना आहे किंवा यासाठीचं जे नियोजन आहे ते आत्तापासूनच सुरू करायला लागेल.